मुलांनो, आपल्याला पेपर मिळालेला आहे काल रात्री. सर्वसामान्य रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान पेपर टाकला जातो. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ असतो. म्हणजे अगदी 22 तास वेळ आहे पेपर सोडवायला. 22 तासानंतर तुम्ही हा प्रश्न पेपर तपासायला येत असता. पेपर व्यवस्थित तपासणं, तो पेपर व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. परीक्षा आपली 18 फेब्रुवारीला आहे, बरोबर ना? दिवस राहिले किती? आज तारीख किती आहे? 20. मग त्यातून पहा 2 महिन्यावरती परीक्षा आलेली आहे. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. याच्यासाठी मनापासून सहभागी होणं, चुकणाऱ्या प्रत्येक प्रश्नावरती काम होणं, प्रत्येक प्रश्न समजून घेणं, त्या टाईपचे 1-2 प्रश्न एक्स्ट्रा सोडवणं, तेव्हा आपण राज्याच्या गुणवत्ता यादीत लागणं खूप अवघड नाही आहे. 260 तुम्ही क्रॉस केलं की राज्याच्या गुणवत्ता यादीत लागतात. आणि तेवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. त्यामुळे अशक्य कुठल्याच गोष्टी नाही आहेत. फक्त तुम्ही ते मनापासून केलं पाहिजे. आपले जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना हा ग्रुपची लिंक द्या. सर्वांना फ्रीमध्ये आहे. वेळेवरती प्रेझेंट व्हा, पेपर तपासा, समजून घ्या आणि जे आपले प्रश्न चुकलेले त्याच्यावरती जरा विचार मंथन करा. ज्या गोष्टी ट्रिक्स ज्या असतात, सोडवण्याच्या पद्धती असतात, त्या ठिकाणी आपण बेसिक तर समजून देतो, त्याबद्दल ट्रिक्समध्ये कशा पद्धतीनं तो वेगामध्ये सोडवला पाहिजे. आजपर्यंत गेले 20 वर्ष मी 8वी असेल किंवा 5वीचे स्कॉलरशिपच्या बॅचेस घेतो. 20 वर्षामध्ये मला 1% देखील विद्यार्थी असे भेटले नाहीत 8वीचे की ज्यांचा 100% पेपर वेळेत कव्हर झाला मराठी गणिताचा. 1%. 100 मध्ये एक विद्यार्थी असा भेटला नाही की जो म्हणेल की कॉन्फिडन्सने माझा वेळेत पेपर कव्हर झाला. सांगतो प्रत्येक राज्याची यादी गुणवत्ता यादीत लागलेलीही सांगतात. माझे 4 प्रश्न राहिले होते, माझे 2 प्रश्न राहिले होते. जे सोडवतात ते परफेक्ट सोडवत आहे, पण वेळेचं गणित तिथं बसत नाही. त्यासाठी गती खूप गरजेची आहे आणि त्यामुळे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी पेपर शांतपणे समजून घेत चला. चुकणारा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित पहा. ओके, चला आपण आता पेपरकडे वळूया. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देतोय की तुम्ही हा चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज जवळजवळ आपले 1200 सबस्क्रायबर आहेत. हे आपल्याला रेग्युलर सोडवतायत, करतायत. त्याचा फायदा तुम्हालाही नक्की मिळेल. शंभू गाडे आवाज क्लिअर येत नाही, काय येतोय, काय अडचण होते बघू. आणि प्रत्येक पेपर आपल्याला समजून दिला जातोय, हे खूप महत्वाचं आहे. चला आपण गणिता अगोदर मराठीचा पाहू, मार्क घेऊया. आवाज थोडा खरखरत आहे. ओके ओके, होईल तो क्लिअर. चला मार्क सांगा रे. चला मराठीचं पाहूया आपण. कळ्यांना तुम्ही सांगा, काट्यात कसे फुलावे, सर्वस्वाचे दान करून इतरांना कसे फुलवावे. ढगांना तुम्ही सांगा, आसवांना कसे जपावे, पापणीच्या बांधात त्यांना कसे परतावावे. झाडांना तुम्ही सांगा, मला खडखडून कसे असावे, आपल्या चाळीस घालून दुसऱ्यासाठी कसे जगावे. झाडांना तुम्ही सांगा, मला प्रेम कसे बसवावे, सुगंधाला कसे पसरावे. ओके, कवितेची गोष्ट काय शिकवतात. बोराटे घरात बाहेर उभा पडा, पुन्हा जेव्हा व्यवस्थित जाते. ओके, कवितेची गोष्टी काय शिकवतात. सगळ्या गोष्टी सांगाय दुसऱ्याला आनंद देईल, प्रत्येक दुसऱ्याला आनंद देतो. ओके, आसमांना जपावे असे ढगांच्या बाबतीत म्हटले आहे. ते कोणत्या गोष्टी आसवांना जपावे असे ढगांच्या बाबतीत म्हणतात. ते कोणत्या गोष्टीवरून. ढग हे आपल्यामध्ये पाणी साठवतात, आपल्या देखील डोळ्यामध्ये पाणी साठवतात, पण आपण ढग बाहेर सोडून देतो. ते जपलं पाहिजे, विनाकारण घडलं नाही पाहिजे. कविता गुण कोणता.
कोणता गुण आहे? कशी परिस्थिती असली तरी पुढे खाली एक सुसंगत परिचय टिंब महिन्याचे दिवस असतात, सगळे देऊ शकतात. या महिन्याचे टिंब सण येतो अशा ऋतूत शेकोटी पेटवण्याचा आनंद. आता शेकोटी कोणत्यामध्ये ऋतूमध्ये असते? हिवाळ्यामध्ये शेकोटी म्हणजे कोणते दिवस असतील? कोणत्या? पौष महिन्यामध्ये खूप प्रचंड थंडी असते, पौष महिन्याचे दिवस होते. या पौष महिन्यात कोणता सण येतो? मकर संक्रांतीचा सण येतो. आणि शेकोटी पेटवण्याचा आनंद कसा असतो? अवर्णनीय. अभूतपूर्व नाही, कधी यापूर्वी अनुभवलं नाही असं नाही. अवर्णनीय म्हणजे ज्याचं वर्णन करता येणार नाही. ओके. अतुलनीय म्हणजे तुलना करता येणार नाही, त्याला अतुलनीय म्हणतात. ते कशाला म्हणतात अतुलनीय? एखादं धाडस केलेलं असेल, पराक्रम असेल, शिवाजी पराक्रमाची अतुलनीय होती. बरोबर. म्हणजे कुठल्या याला कोणतं विशेषण जोडलं पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे. ओके. जरा बाहेर पडून पहा बरं, आवाज पुन्हा जॉईन होऊन पहा. आठवडे, गाडी, बोराटे जरा बाहेर पडा, पुन्हा जॉईन होऊन पहा बघा आवाज क्लिअर येतो का. आता त्याच्यामध्ये तर दुसरं काहीच करू शकत नाही. आपण जॉईन झालेलं आहे व्यवस्थित. माझ्याकडे सुरुवातीला रेंज नव्हती व्यवस्थित, ती व्यवस्थित झाली. मग बाहेर पडा, पुन्हा जॉईन पहा आवाज येतो का व्यवस्थित. पहा, संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खाली कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा म्हणतो? संयोग. अनुस्वार कशावर आलेला आहे? स. त्यानंतर आलेला अक्षर कोणतं आहे? य. अनुस्वाराचा उच्चार यासारखा संयोग. मग या ठिकाणी अनुस्वारानंतर य असे काही यच्या कोणता आहे? य, र, न, व वगैरे. त्यामुळे इथं खाली संघर्ष. अनुस्वार स त्यात आला घ. घ कोणत्या गटातला? क च्या गटात. चालेल का? नाही. संयम चालेल. संयम. संलग्न य, र, न. हा. आणि 14 संपर्क प. प कोणत्या गटातला? प च्याच गटामधला. मग त्यातला अनुस्वाराचा उच्चार प, ब, 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 म सारखा. म्हणजे तिथं म सारखा अनुस्वाराचा उच्चार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. डोळा झाकून अनुस्वारांती य आहे, यला य जोडला तरी क्लिअर होतो. पुढे खालील संधीचा नियम दिलेला आहे. संधीच्या नियमानुसार झालेला शब्द कोणता? उ किंवा उ. दीर्घ उ किंवा ह्रस्व उ. पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा उ बद्दल व होतो. अधोवधन, कवीश्वर, नाविक, मन्वंतर याच्या विग्रह तुम्हाला लक्षात आले पाहिजे. मन्वंतर विग्रह काय? मन अधिक अंत. विसर्गाच्या पुढे उ मनु नाही, मना नाही, मनु अधिक अंत. विसर्गाच्या पुढे काय आला? स्वर आला. सॉरी, विसर्गाच्या पुढे नाही, मनु म्हणल्यानंतर उ आला. उच्या पुढे स्वर आला, त्या स्वराचा काय म्हणतो? व तयार झालेला आहे. नऊ अधिक इक. तिथं वचाही येते ही पेलांटी जुळलेली. कवीश्वर कवी आणि ईश्वर. वच्या पुढे ई आला, ईच्या पुढे ई आलेला आहे. तो दीर्घ होता दीर्घ. पुढे नवापासून खाली शुद्ध शब्द पुस्तकामध्ये आलेला शब्द आहे. क्रमांक 2 आहे विक्षिप्त. खालीपैकी कुठलीही शब्द ओळखा. वृक्ष, अरण्य, सोय, पाठ. केवळ ऑडिओ कसा ते माईक मी जोडलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय अडचण येत काय, याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही. पुन्हा एकदा मी ऑडिओसाठी काय करू शकतो, या ठिकाणी मी एक करू शकेल की माईक पुन्हा खोलेल आणि पुन्हा जोडेल. आपण काय होतंय, पुन्हा एकदा माईक मी पाहतो. ओके, गुडके पाहतो एकदा. त्याच्यामध्ये
आता हे कॉलरचा माईक असेल तर त्याच्यामध्ये अडचण येते की त्यामध्ये तुमचा व्यवस्थित चार्ज झालेला नसेल वगैरे अडचणी येतात, म्हणून तर आपण तो वायरचा माईक घेतला. याच्यामध्ये कोणत्या असल्या अडचणी येत नाही. ज्यामध्ये कॉलर माईकमध्ये अडचणी येतात तिथं चार्ज नाही आहे वगैरे अशा, पण हा जो वायरचा माईक आहे याच्यामध्ये अशा काहीच अडचणी येत नाही. ओके, येतो आहे व्यवस्थित आवाज, गुड. चला, पुल्लिंगी शब्द ओळखा. वृक्ष, अरण्य, सोय, पाट. पहा, पर्याय 2 रंगवायचे. वृक्ष, तो एक वृक्ष, ते वृक्ष नाही. एका वस्तूचं लिंग तो एक वृक्ष, त्यामुळे तो पुल्लिंगी आहे. ते एक अरण्य, ते म्हणलं की नपुंसकलिंगी आहे. ती एक सोय म्हणजे स्त्रीलिंगी आहे. आणि तो एक पाठ पुल्लिंगी आहे. तर पहिला आणि चौथा येईल. चला पुढे. खालील संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? संबंधी सर्वनामाचे. जो करतो तो बोलतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याला कसे बोलू, तो करतो व बोलतो. संबंध जोडलेला आहे. कोणता येईल? 2 पर्याय नोंदू आहे का रे? नाही ना. चला, कोणता येईल? संबंधी. जो करतो तो बोलतो, जो तो असा संबंध जोडलेला आहे, त्यामुळे संबंधी सर्वनामाचा पर्याय क्रमांक 1 वाक्य आहे. पुढे खालीलपैकी अकर्मक क्रियापदाचे वाक्य. अकर्मक 2 पर्याय नोंदू आहे. अकर्मक याचा अर्थ कर्म नसलेलं. त्या वाक्यामध्ये कर्म नाही. 1 आणि 3. आता तेवढं समजून घेऊया. आदित्य शाळेत जातो, क्रियापद जातो. आता जाण्याची, जाणारा आदित्य. जाण्याची क्रिया कोणावरती घडलेली? शाळेवर घडली नाही. म्हणजे शाळेवर क्रिया घडलेली क्रिया आदित्यवर आहे, म्हणून याच्यामध्ये कर्म नाही. शाळा कर्म येणार नाही. आणि तिसरा पर्याय आहे पहा, आंब्याचे झाड मुळासकट पडले. क्रियापद पडले, मूळ धातू पड. त्याला नारा नारी प्रश्न विचारा. पडणारे झाड, आंब्याचे नाही. हे विशेषण आहे त्याचं, आंब्याचे, झाडाचं विशेषण. झाड पडले, वाक्य पूर्ण होते. पडण्याची क्रिया कोणावर घडलेली? झाडावरच. त्यामुळे याच्यात कर्म नाही. त्यामुळे अकर्मक क्रियापद पर्याय क्रमांक 1 आणि 3. 4 कुठे? तिसरा पर्याय आंब्याचे झाड मुळासकट पडले. त्याला पुढे रोहितचे वागणे विचित्र आहे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ. आता इथं क्रियापदाचा अर्थ विचार. आज्ञार्थ, स्वार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ. आता इथं पहा, या वागणे विचित्र आहे, याच्यामध्ये काय आज्ञा, विनंती वगैरे असं काय दिलेलं आहे का? नाही. त्यामुळे विध्यर्थ किंवा आज्ञार्थ वगैरे होण्याचा संबंधच येत नाही. म्हणजे स्वार्थ आहे का ओळखायचं? का स्वार्थ आहे म्हणायचं? कारण स्वार्थ क्रियापद फक्त आपल्याला काळाचा बोध होतो, इतर काही बोध होत नाही. इथं फक्त काळाचा बोध होतोय, म्हणून ते स्वार्थी क्रियापद आहे असं म्हणावं लागतं. पुढे, असल्या नखऱ्यांनी त्यांचे नुकसान होणार आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखून त्याचा पर्याय क्रमांक वस्तू लागवा. असले नखरे. असले नखरे म्हणल्यानंतर काय? त्या नखऱ्याबद्दल म्हणल्यानंतर काय येते? असले नखरे विशेषण येणार आहे. मग कसलं विशेषण आहे? सार्वनामिक. म्हणजे सर्वनाम त्या ठिकाणी विशेषणाचे कार्य करते, म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे. काय सार्वनामिक? आपण प्रश्नार्थ पण पाहिले. त्या ठिकाणी सर्वनाम प्रश्नाचं कार्य करतं. की काय, कोण, ही सार्वनामिक. पुढे खालीपैकी अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? अपूर्ण भूतकाळी. अपूर्ण भूतकाळी वाक्य कोणतं आहे? धनश्री काम करत होती. जे या ठिकाणी क्रिया अपूर्ण आहे, चालू आहे, पण कुठं? भूतकाळामध्ये होती. आता धनश्री काम करत असे, इथं काय झालं? पूर्ण भूतकाळ झाला. धनश्रीने काम केलेले होते, इथेही पूर्ण भूतकाळ झालेला आहे. धनश्री काम करत होती, अपूर्ण आहे, भूतकाळ. धनश्रीने काम केले, पूर्ण त्या ठिकाणी होतं. अथर्व तू वाचत बस. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ अथर्व या ठिकाणी नाव आहे, म्हणजे कर्ता आहे. म्हणजे कर्ता आहे, त्याला विभक्ती नाहीये कोणती, त्यामुळं ते
करता येईल त्याचा कारकार्थ करता आहे. आता ते का झाले ते पण सांगतो. अथर्व करताय मान्य, तुमचं एक लिहिलं बरोबर आहे, परंतु पुढे काय म्हणलेलं आहे, तू वाचत बस. म्हणजे काय केलेली आहे, त्याला आज्ञा केलेली आहे. म्हणून तिथं काय झालंय, कुठली आली त्याला विभक्ती दाखव म्हणलेलं आहे. जेव्हा आज्ञा असते तेव्हा ओ ओ कुठली आहे विभक्ती, शेवट आठवी संबोधन. त्यामुळे काय येईल त्याला, हाक मारणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी असायला पाहिजे. हा जावा 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 जावा, पेपर जमा करा जावा. पुढे हिम्मत या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय हिम्मत. आता या शब्दाला प्रत्यय जोडायचे. हिमतीने, हिमतीला, हिमतीचे प्रत्येक काढून टाकायचं. काय झालं, हिमती. पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या वाक्यातील आता एका काय वेळा एक वचन आणि वचन पण बदलतं बरं का, एक वचन आणि एक वचन तिथेही बघायचं. पुढे त्या वाक्यात वापरून तो हिमतीने जगला वगैरे असं वापरून पाहिजे. खाली दिलेल्या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्मणी याचा अर्थ कर्मानुसार क्रियापद बदलतं. मग आता जिथं कर्त्याला प्रत्यय असेल तर ते वाक्य कर्त्यानुसार बदलत नाही. याच्यानुसार पर्याय कट केला तर आईने घरकामा आवरले हे एक पहिल्या लगेच होतं, किंवा त्याने कार्यक्रमात बक्षिसे वाटली हे पण माझ्या मते लगेच कट होतात. कारण इथं कर्त्याला जे वाटणारा कोणतं ते तो, म्हणजे त्याने इथं तो आहे म्हणून पहिलं तिसरं कट केलं. त्यामुळं पहिलं तिसरं उत्तर म्हणजे हे कर्तरी प्रयोगाची नाही, म्हणजे कर्मणी प्रयोगाकडे आपण जाऊ शकतो. मी कर्मणी आहे का नक्की आपण ते ओळखूया. आता दुसरं चौथं, मला मुंबईत जावयाचे होते, तिला मुंबईत जावयाचे आहे किंवा होते या ठिकाणी, आणि त्यांना मुंबईत जावयाचे आहे. म्हणजे इथं कर्त्या म्हणजे इथं जावयाचे असणारे तर मला मुंबईत जायचे आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की सर इथं पण बदलत नाहीये, पण बारकाईने पहा कसं बदलते ते पण आपण पाहूया. इथं पहिल्यांदा आपण पहिला प्रश्न पाहिला, त्याने कार्यक्रमात बक्षिसे वाटली. वाटणारा तो म्हणजे तो करताय. वाटण्याची क्रिया कशावर घडली, बक्षिसावर. बक्षीस म्हणजे बक्षीस काय ना कर्म. मग कर्माचं एक वचन करा, बक्षिसे वाटली आहे, बक्षीस वाटली. म्हणजे या ठिकाणी बदलते म्हणजे कर्मणी आहे. तिसरं, आईने घरकाम आवरले. आवरले क्रियापद, आवरणारी आई. आवरण्याची क्रिया कोणावर घडली, घरकामावरती घडली, म्हणजे यात कर्म आहे. मग घरकाम तिथं घरकामे आवरली म्हणजे तिथं कर्मानुसार बदलली, त्यामुळे 1-3. आता पुढे पहा, यातना या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा. 2 पर्याय नोंदवा. यातना म्हणजे दुःख आणि यातना म्हणजे पीडा. पर्याय क्रमांक 2 आणि 3. संघर्ष म्हणजे लढाई आहे, वाद म्हणजे भांडण आहे. यातना. त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता, धड इकडे न धड तिकडे अशी अवस्था आहे म्हणजे त्रिशंकू. खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. बहुव्रीही समास त्याचे उदाहरण पाठ असली पाहिजे तुमची. भक्तिप्रिय आणि जितेंद्रिय. नवरात्र 9चा समुदाय झाला, 3चा समुदाय झाला म्हणजे कुठली येते, द्विगु समास. वृत्ताचा प्रकार ओळखा. गवत ही सुमभूषा दाखवी आज देई, धरणी हरित वस्त्रा मालिनी साजते. किती अक्षर आहेत रे याच्यामध्ये, 15 मध्ये कोणतं असतं, मालिनी. पुढे, करेचे पाणी हे पुस्तक कोणी लिहिले, प्रके आत्रे. ओके. ज्ञानपीठ हा भारतीय साहित्याचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक वि. स. खांडेकर. रोग एका जागी, उच्चार दुसऱ्या जागी. आताची म्हण, डोळ्यात तेल आणि कानात फुलकर. किंवा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, हे देखील तिथं म्हण चालू.
एक गणिताला आता सुरुवात करूया. एक शेतकरी आपल्या शेतातील केळीच्या झाडांना दर 3 दिवसांनी, चिकूच्या झाडांना दर 5 दिवसांनी व आंब्याच्या झाडांना दर 6 दिवसांनी पाणी देतो. तर त्याला सर्व प्रकारच्या झाडांना एका दिवशी पाणी द्यावे लागेल. असा दिवस कमीत कमी कितव्या दिवशी? 3, 5 आणि 6चा काय करावं लागेल? लसावी. 3, 5, 6चा लसावी काय येते पहा? 3, 5, 6. लसावी 3 संख्येला भाग करणार 2 ला 3 2 6 हे 5 2 आणि 5 हे मूळ आहे. 2 पेपरचे 10 दायत्री 30 हा त्याचा लसावी येणार. 30 दिवसात एक दिवस येणार. 30वा दिवस हा येणार आहे की त्या दिवशी 3 झाडांना पाणी घालणं गरजेचं आहे. चला पुढे. खालील गटातील सर्वात मोठा ऋण परिमेय संख्या व सर्वात मोठी धन परिमेय संख्या यांची बेरीज कोणती? आता इथे ऋणमधल्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये तुलना करावी लागेल. -9/4 -4/-5 ही धन येणार आहे. -11/13 -1/2 -3/5 कंसाचा बाहेर ते पण धन येणार आहे. ओके, म्हणजे -9/4 -1/2 आणि -3/5 याच्यामधली सर्वात मोठी कोणती? सर्वात मोठी इथं दशांश चिन्हामध्ये करा ते. त्याच्यामधली मोठी -9/4चं काय होईल? 0 दशांश चिन्ह नाही, 2 दशांश चिन्ह 2/5 -2 दशांश चिन्ह 2/4. 11/13चं 0 दशांश चिन्ह 9 नाही, 11/13 नाही. हे -1/2चं 0 दशांश चिन्ह 5 -3/5चं -0 दशांश चिन्ह 6. यातली मोठी कोण? -1/2 म्हणजे इथं तुम्हाला दिसून ही -2 दशांश चिन्ह 2/5 आहे. ती सगळ्यात लहान झाली. जे संख्या रेषा शून्याच्या जवळ येणार ती सगळ्यात मोठी. त्यामुळे कोणती येते? -1/2 ही सर्वात मोठी काय आहे? वजा मधली संख्या आहे. नंतर काय म्हणलंय? सर्वात मोठी धन परिमेय -4/-5 येतं. उत्तर प्लस मध्ये 0.8 येईल. -11/13चं काय येईल? 13 सतरोदर्शी म्हणजे 0.9च्या आसपास येईल. 0ची 0 आहे, त्याला प्लस पण नसतं मायनस पण नसतं. 2/5चं 0.4 येईल. मग याच्यामध्ये कोणती येईल सर्वात मोठी? कोणती येते? -11 -11/13 म्हणजे 11/13 ही सर्वात मोठी येणार. यांची विचारली बेरीज. अधिक 11/13 याची बेरीज छेद सारखा करा 26 होईल. याची 13 पट होईल. -13 याची 1 पट होईल. याची 1 पट नाही 2 पट होईल. म्हणजे 11 × 22 -13 22 नंतर -13 गेले 9 9/26 पर्याय क्रमांक 2. चला 2m + 1 छेद 6चा वर्ग वजा 3m + 1 छेद 16 बरोबर 0. तर m बरोबर किती? तर 2m + 1 छेद 6चा वर्ग करूया. तर इथे 2m + 1 छेद 6चा वर्ग. या ठिकाणी आपण हे सोडवलं पाहिजे. दोन m + 1 छेद 6चा वर्ग कसं केलं जाईल तिथे? दोन एमचा वर्ग होईल 4m वर्ग छेद 6चा वर्ग 36. हा
तोच वापरतो. पहिल्या पदाचा वर्ग केला. ओके. आता दुसऱ्या पदात चिन्ह आधी केला. या दोघांचा गुणाकार काय येईल? 2m आणि 1 चा गुणाकार 2m, त्याची दुप्पट 4m. 4m छेद 36 अधिक इथे 1 चा वर्ग 1 येईल. छेदाचा वर्ग असणार ना तो. हे सगळ्याच एकत्र देणार आहे ना की 4m वर्ग अधिक 4m अधिक 1 छेद 36 असे येणार आहे. फक्त तिने वेगळ्या वेगळ्या पाहिजे. वजा आता इथे काही हे नाही. 3m अधिक 1 छेद 16 बरोबर 0. आता इथे याचा छेद सारखा केला पाहिजे. छेद सारखा काय होईल? 108 होतो का? 144. 36 ची चौपट आहे. या संपूर्णची चौपट करा. 16m वर्ग अधिक 16m अधिक 1 वजा इथे 4 इथे 16 चे किती आहे? 144. 9 वजा कंसात टाकतो मी. 9 त्रिक 27m अधिक 9. वजा 9 चिन्ह बदलतील. वजा अधिक वजा होईल. वजा 27 वजा अधिक वजा 9. चला आता याच्यामध्ये 16m वर्ग काही जाणार नाहीये. 16m वर्ग अधिक 16m वजा 27m वजा 11m अधिक 4 वजा 9 वजा 5 भागिले 144 बरोबर 0 म्हणले. भागिले 144 तिकडे पाठवून दिले तर गुणिले होते. 0 144 गुणिले तर काय येणार आहे? 0 येणार आहे. आता इथे फॅक्टर पाडूया आपण. 16m वर्ग अधिक 11m वजा 5. 16m वर्ग वजा 11m वजा 5. सहगुणक 16 आहे. 16 गुणिले 5 80. अशा दोन संख्या पहा की त्याचा गुणाकार 80 बेरीज वजा 11 आली पाहिजे. दह्यात 80 केले तर वजा त्यांची 12 आहे. 16 85. वजा 11 नाही तर म्हणलं काय पाहिजे रे? वजा मग पैसे दिला पाहिजे. वजा 16 अधिक 5 गुणाकार येईल त्यांचा वजा 80 आणि त्याची बेरीज वजा 11. याचे फॅक्टर लिहिताना कसे पहा. 16m वर्ग अधिक वजा 16m पुन्हा अधिक 5m वजा 5. याच्यात कॉमन करायचं. याच्यात कॉमन करायचं. कॉमन निघेल 16m कंसात काय राहील? m वजा 1. इथे कंसात वजा m वजा 1च आलं पाहिजे. इथे 5 कॉमन काढला तर m वजा 1 आणण्यासाठी मी इथे चिन्ह कोणतं घ्यावं लागेल बघा. याला अधिक जर घेतलं तर अधिक 5 आणि m चा गुणाकार अधिक 5 येईल. अधिक 5 आणि वजा 1 चा गुणाकार वजा 5 येईल. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण 16m अधिक 5 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात m वजा 1 बरोबर 0. मग एकेकाला घ्या. 16m अधिक 5 बरोबर 0 हे समीकरण पहिलं बघूया. आणि m वजा 1 बरोबर 0 हे लिहितो. हे अधिक 5 आहे ते इकडे पाठवून द्या. वजा 5 होते. 16m बरोबर 0 वजा 5. m ला 16 गुणिले ते तिकडे पाठवून दिले. भागिले होते. m बरोबर वजा 5 भागिले 16 m ची किंमत. आणि इकडे हे वजा 1 आहे ते तिकडे पाठवले तर m बरोबर 0 अधिक 1. m ची किंमत काय येणार आहे? 1. दोन पर्याय नोंदवा आहेत. पर्याय क्रमांक 1 येईल आणि दुसरं पर्याय क्रमांक 4 येईल. आलं का लक्षात? किती जणांचं बरोबर आलं रे? किती जणांचं बरोबर आलं?
एकाचही आलं नाही. एक आता एक फळ्यावरती एक 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 मी सोडवत जाणार आहे. 3 अधिक 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3. 3 अधिक 1/3 हे अगोदर सोडवूया. 3 अधिक 1/3 म्हणजे 3 म्हणजे 3 अंश छेद 1 छेद सारखा काय होईल 3 होईल. त्याची तिप्पट 9 अधिक 1 उत्तर काय 10/3 भागिले म्हणजे काय होतं उलटून गुणिले. इथे इथे 10/3 हे उलटून गुणिले काय होते 1 ला. इथे 3 अधिक 1 गुणिले 3/10 हा गुणाकार काय येईल 3/10 म्हणजे 3 अधिक 3/10. तर याची बेरीज करायची छेद सारखा करायचा. छेद सारखा काय होईल 10 होईल म्हणजे याची 10 पट होईल 30. याची एक पट 3 म्हणजे 30 अधिक 3 33 अंश छेद 10. या ठिकाणी हे सोडवलं सगळं त्याचं उत्तर येते 33 अंश छेद 10. म्हणजे भागिले ते वरती गुणिले करायचे म्हणजे काय होणार 1 अंश छेद 3 अधिक उलटून गुणिले काय होणार 1 गुणिले 10/33. हा गुणाकार काय येईल 10/33 म्हणजे काय होईल 1 अंश छेद 3 अधिक 10 अंश छेद 33. आता इथे छेद सारखा करा. छेद सारखा काय होईल 33 याची तिप्पट होईल 33 अधिक याची तिप्पट 10. 99 अधिक 10 109 1 अंश छेद 109 अंश छेद 33 भागिले म्हणजे उलटून गुणिले होईल 1 गुणिले 33 अंश छेद 109. उत्तर काय 33 अंश छेद 109. यापूर्वी मला वाटतं हे गणित कुठल्या तरी पेपरला येऊन गेलेलं आहे. माझ्या पेपरला आलेले आहे तरी पण चुकतायत आम्ही. चला पुढे. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू याची लांबी अनुक्रमे x अधिक 1 व x वजा 3 मीटर आहे. तरी त्याची परिमिती 3x वजा 3 मीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता पहा एका काटकोन त्रिकोणाचं सांगितलेलं आहे कर्ण आणि एक बाजू. आता कर्ण वरनं आपल्याला त्यातून काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येणार नाही कारण लांबी आणि उंची लागते पायाने उंची लागते. मी त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला काढता आल्या पाहिजे. मी याच्यासाठी अगोदर त्या काटकोन त्रिकोणाची आकृती काढा. त्याच्यामध्ये कुठली तरी एक बाजू दाखवा. कर्ण किती दिलेला आहे कर्ण x अधिक 1 एक बाजू दिलेली x वजा 3. आता दुसरी बाजू काढायची कशी काढतात तर परिमिती म्हणून आपल्याला माहित नाही तिसरी बाजू ही बाजू y मानू x मानायला नको का त्याच्यामध्ये x वापरलेला म्हणजे काय होईल x अधिक 1 x वजा 3 यांची बेरीज अधिक y बरोबर परिमिती किती दिलेली 3x वजा 3. याची बेरीज तुम्ही करू शकता. x अधिक x 2x अधिक 1 वजा 3 वजा 2 अधिक y बरोबर 3x वजा 3. हे तिकडे पाठवून देऊ म्हणजे y y बरोबर 3x वजा 3 वजा आता मी याला कंस करतो म्हणजे तुम्हाला तिकडे अडचण येणार नाही. वजा 2x वजा 2. आता चिन्ह कसे बदलतात 3x वजा 3 वजा अधिक वजा 2x वजा वजा अधिक 3x वजा 2x गेले x वजा 3 अधिक 2 इथं काय येणार आहे वजा 1 म्हणजे ही बाजू काय येणार आहे x वजा 1. आणि मग आता त्याने काय विचारलं त्याचं क्षेत्र करतो. आता क्षेत्रफळाचं काय 1/2 पाया गुणिले उंची 1/2 पाया आहे x वजा 3 उंची आहे x वजा 1 त्याचा गुणाकार करायचा 1 अंश छेद 2 गुणिले x ने x ला गुणलं x वर्ग x ने वजा 1 ला गुणलं वजा x
वजा 3 ने x ला गुणलं वजा 3x, वजा 3 ने वजा 1 ला गुणलं अधिक 3. आता या ठिकाणी ही बेरीज करता येईल आपल्याला. वजा x वजा 3x वजा x वर्ग वजा 4x अधिक 3 आणि याला छेदात भागिले 2 आहे. ही त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. त्याला 31/8 ही परिमेय संख्या रेषेवर दाखवण्यासाठी कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांनी निश्चित झालेल्या एककांतराचे 8 समान भाग करणे पुरेसे आहे. 31/8 ही दाखवायची. मी याचं दशांश चिन्हामध्ये केलं तर काय येईल? 31/8 चे 8 त्रिक 24 म्हणजे 3 पेक्षा मोठं उत्तर आहे. बाकी 7 राहिली. 7 3 70 झाले. 8 ती 8 ती 64. 6 राहिले. 8 ती 7 56. 3 दशांश चिन्ह 8 7 म्हणजे ही संख्या 3 पेक्षा मोठी आणि 4 पेक्षा लहान आहे. जे 3 आणि 4 याचे आपल्याला काय केले पाहिजे? समान 8 भाग केले पाहिजे. मी 3 दशांश चिन्ह इथं 8 भाग केले. जे 8 भाग केले तर 8 त्रिक 24. पाहिजे कशी संख्या दाखवली जाईल. 8 भाग केले तर केलं 0 1 2 3 4 अशी संख्या रेषा काढली. याचे 8 भाग केले जिथे 8/8 होईल. उत्तर 1 येणार. इथे केले 16/8 होईल म्हणजे 2 येईल. इथे 24/8 येईल 3 झाले. याचे भाग केले तर 25/8 26 27 28 29 31/8 हे दाखवतो. 3 पेक्षा मोठे आणि 4च्या मध्ये. इथे भाग 8 करणं गरजेचं आहे. पुढे 31,125 चा 1/5 वा अधिक 32 चा 2/5 वजा 81 चा 1/4 बरोबर किती? आता 3125 चा 1/5 याचा अर्थ काय होतो? कोण सांगेल त्याला मला? 32 चा 2/5 वजा 81 चा 1/4. मला ते पण सांगू शकेल नाही. रूट काढायचं. बोला. 1125 च्या पहिल्या घाताचा 5वा. हा म्हणजे 1000 जो आहे ना तेवढं त्याचा घात करायचा. आता 3125 चा पहिला घात काय येणार आहे? 3125 आणि त्याचं 5वं मूळ काढायचं. ओके. इथे 32 चा काय करावं लागणार आहे? दुसरा घात करा आणि त्याचं 5वं मूळ काढायचं. मग इथे 32 च तुम्ही उलट पण करू शकता. पहिल्यांदा 32 च 5वं मूळ काढा त्याचा वर्ग करा. असं केलं तरी चालेल. म्हणजे इथं मांडणी करताना 32 चा वर्ग आणि त्याचं 5वं मूळ. इथे वजा इथे 81 च तुम्ही पहिला घात करा आणि त्याचं 4थं मूळ काढा. आता 3125 तर 5वं मूळ काय येईल? 5 चा घन 125 5 चा 4था 625 आणि 5 चा 5वा 3125 म्हणजे याचं उत्तर काय म्हणजे 5. आता इथं 32 चा 5वं मूळ काढा. 2 चा 5वा घात 2 चा 5वा घात 32 आहे. बरोबर. 32 चा 5वं मूळ काय येईल? 2 आणि या 2 चा पुन्हा काय झालेला आहे? वर्ग म्हणजे 2 चा वर्ग. 81 चा 4थं मूळ काय येणार आहे? 3 चा घन 27 3 चा 4था घात. इथे 2 चा वर्ग करणार 5 अधिक 4 वजा 3 5 अधिक 4 9 वजा 3 उत्तर काय येणार आहे? 6 येणार आहे. चला पुढे. आंतरलिखित कोनाचे माप 75 अंश असेल तर त्याच्या संगत आंतरखंडीय कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल? आंतरलिखित आणि आंतरकेंद्रीय हे पहा. आंतरलिखित कोन हा झाला आंतरलिखित. त्याचं माप किती दिलेलं आहे? 75. त्याचं माप दिलेलं आहे 75 अंश.
आणि त्याच्या विचारलेलं ह्या आंतरखंडित केंद्रीय कोणाचं माप विचारलं किती ना त्याच्या संगत आंतरखंडीय कंसाच्या केंद्रीय कोणाचे माप 150 किती येणार आहे 150 येणार आहे. म्हणजे इथे हा 150 नाही याच्या निमपट हा असतो केंद्रीय कोणाच्या निमपट परिघीय कोण असतो असंही साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवा. आकृती काढली म्हणजे तिथं काही चुका होत नाही तुमच्या. पुढे पहा एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर एकाच 2:1 आहे. जर त्याची सर्वात मोठी बाजू 16 असेल लांबीची असेल तर त्रिकोणाची परिमिती किती. आता कोणाचे गुणोत्तर काय म्हणले एकाच 2:1 म्हणजे काय मापाचे कोण झाले रे 45 90 45 म्हणजे हा कसला कोण आला रे काटकोन त्रिकोण आहे. 45 45 90 आहे 45 हा 45 आणि हा 90चा. या बाजूच्या समोर या कोणाची या कोणाच्या समोरचा समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे सर्वात मोठी बाजू किती दिलेली आहे 16 दिलेली आहे. मग इथं 45 45 90चं त्रिकोण तुमच्या लक्षात असेल तर इथं काय अडचण नाही. 45 45 90चं त्रिकोण काय एक्स 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 रूट 2 म्हणजे इथे एक्स रूट 2 ची किंमत 16 दिली. एक्स रूट 2 बरोबर 16. आता हे तुम्हाला एक्सची किंमत काढायची. याला एक काम करू तुम्ही हे गुणिले रूट आहे ते तिकडे पाठवून द्या. एक्स बरोबर 16 भागिले रूट 2. रूट 2 तुम्हाला काढायला येत नाही ना उत्तर काढायला येतं भागाकार करायचं येत नाही ना. मग आपण काय करा दोन्ही बाजूचा म्हणजे अंशाचाही वर्ग करा आणि छेदाचाही वर्ग करा. दोघाचा वर्ग केला 16चा वर्ग किती येईल 256 आणि 2चा वर्ग किती येईल 2 रूट 2चा वर्ग. इथं उत्तर काय येईल 2 4 42 16 म्हणजे 128 वर्ग केले. याचं वर्गमूळ काढलं पाहिजे 128चं वर्गमूळ 128चं वर्गमूळ किती येते पायातली एक वर्ग संख्या पाहिजे 64 गुणिले 2 होतात 64 गुणिले 28 याचं वर्गमूळ काढता येतं 64चं वर्गमूळ 8 आणि रूट 2 हे काय आलं बाजू आहे ही 8 रूट 2 म्हणजे ही पण बाजू येणार 8 रूट 2. आपल्याला काय विचारलं त्याची परिमिती 8 रूट 2 अधिक 8 रूट 2 अधिक 16. इथं 8 रूट 2 इथं 8 रूट 2 याचा मला अर्थ 8 गुणिले रूट 2 अधिक मध्ये 8 रूट 2 अधिक 16 याची बेरीज करा. असं करता येणार नाही 8 16 16 16 32 नाही करता येणार. का नाही करता येणार इथं गुणिले आहे तो मध्ये चिन्ह हे लक्षात आलं पाहिजे. याच्यात तुम्ही कॉमन काढू शकता. कॉमन काय काढता येईल यातला 8 कॉमन काढता येईल. 8 जर यात कॉमन काढलं तर 8 कंसाच्या बाहेर घेतला. इथे राहिले काय रूट 2 अधिक रूट 2 अधिक 2. इथं पुन्हा पाहिलं गुणाकार करून पहिला 8 रूट 2 येते इथं अधिक 8 रूट 2 येते इथं 8 गुणिले 16 येते. उत्तर काय येईल त्याच्या पुढे 16 रूट 2 अधिक 16. आता इथे गुणिले आहेत इथं आपण म्हणू शकतो 16 रूट 2 यांची बेरीज करता येते म्हणजे 16 रूट 2 अधिक 16 हे इथं आपण उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक किती येतोय 16 रूट 2 अधिक 16 पर्याय क्रमांक 2 येते. पर्यायकट पद्धत वापरायला काहीच हरकत नाही. पुढे 35 पहा एका चौरस दिलेला आहे. चौरसामध्ये ओ केंद्र असलेले वर्तुळ आंतरलिखित झालेले आहे. आंतरवर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर आहे तर चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली. आता व्यास 20 दिलेला आहे म्हणजे या चौरसाची बाजू दिलेली आहे. या वर्तुळाचा व्यास 20 दिला म्हणजे आता या चौरसाची बाजू किती आहे 20 आहे. ही 20 आहे
इथे कर्ण विचारत आहे. 20 20 55 त्रिकोण काय होतं? 20 20 20 रूट 2 म्हणजे इथे काय येणार आहे उत्तर? 20 रूट 2 हे उत्तर येणार आहे. चला पुढे. पटपट पटपट लिहून घेत जरा. वेळ नसेल आपल्याला, उरकत नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुढे एका 8 सेंटीमीटर त्रिज्येच्या शिशाच्या गोळ्यापासून 1 सेंटीमीटर त्रिज्येच्या आकाराच्या गोट्या बनवल्यास किती गोट्या तयार होतील? 8 सेंटीमीटर त्रिज्येचं घनफळ, शिशाच्या गोळ्याचं घनफळ आणि गोट्यांचं घनफळ सारखं असतं. ओके, ते वितळून बनवलेले. फक्त त्याला गुणिले एका गोटीचं घनफळ गुणिले एक्स संख्या येते, किती गोट्या तयार होतील. मग गोल आहे, गोलाचं घनफळाचं काय सूत्र आहे? गोलाचे घनफळ, गोलाचे घनफळ पाय आर क्यूब, आणि गोटी पण आहे तोच आकार आहे 4/3 पाय आर क्यूब. गुणिले किती होतील माहित नाही, तिथे एक्स मानायचं. मग आता शिशाच्या गोळ्याचा तिथं पाय आहे दोन्हीकडं, हे पण आहे, हे याला घालून टाकलं कारण 4/3 पायची किंमत सारखी, 4/3 सारखं. जिकडे आर क्यूब बरोबर आर क्यूब गुणिले एक्स एवढं सोडवायचं. म्हणजे शिशाचा मोठा गोळा त्याचं नाव काय आहे? त्रिज्या किती आहे? अरे मोठ्या गोळ्याचं 8चा घन आणि ते काय म्हणाले 1चा घन गुणिले एक्स. 8चा घन काय होतो? 512. 1चा घन किती होतो? 1 गुणिले ते इकडे पाठवले बरोबर एक्स. म्हणजे 512 घन सेंटीमीटर एवढं घनफळ आहे त्या मोठ्या गोळ्याचं. त्याच्यामधून 1 घन सेंटीमीटरच्या किती गोळ्या तयार होतील? तर 512 गोळ्या तयार होतील. हे 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्या खालीपैकी कोणत्या आकृती निश्चितपणे तयार होईल? विषमभुज आहेत काटकोन त्रिकोण. आता तुम्हाला हे दोन्ही पण तुम्हाला दाखवलेले. विषमभुज काटकोन त्रिकोण पहा, मी या ठिकाणी कर्णाच्या बाजूने जोडायचे. इथं मापू लिहा तुम्ही. 30चा आहे, हा 60चा आहे, हा 90चा आहे. त्याला मी या ठिकाणी याच पद्धतीने मी इथे 90चा जोडला, इथे 30चा जोडला, आणि इथे 30चा जोडला, इथे 60चा जोडला, हा 90चा. 90 90 90 90 काय तयार आकृती आहे. पण जर मी हा जोडताना या ठिकाणी जर मी असा जोडला, पहा हा 30चा 60चा आहे आणि 90चा. ह्याला मी जोडताना या पद्धतीने जोडला. 30च्या शेजारी 30चा घेतला, इथे 90चा घेतला, आणि इथे 60च्या शेजारी 60चा घेतला. कोणती आकृती तयार होईल? तयार होईल. ओके, चला पुढे 38वा पहा. हरिश्चंद्र करदारी खुरुड. ओके, चला पण पहा, आपल्याला वेळ असेल तर पहा. एका परीक्षेत विद्यार्थ्याचे प्रत्येक पेपरला सरासरी 63 गुण होते. जर त्याला भूगोलात 20 गुण वाढवून मिळाले व इतिहासात 2 गुण वाढले तर त्याचे प्रत्येक पेपरची सरासरी 65 होतात. तर त्या परीक्षेत एकूण किती विषय असते? 100 मार्काची परीक्षा जर आपण धरली तर या ठिकाणी 63 सरासरी होते. भूगोलात 20 गुण आणि इतिहासामध्ये 2 गुण म्हणजे किती वाढले? 22 गुण वाढले. तर किती सरासरी वाढते त्याची? 2% वाढते. 2% म्हणजे किती गुण झाले? 2% म्हणजे 20 अधिक 2 22. 2% म्हणजे 22 गुण. 1% म्हणजे 11. 100% म्हणजे 1100 गुणाची परीक्षा आहे. आपल्याला विचारले ते
100 मार्काला एक पेपर धरला तर 1100 मार्क व्हायला किती गुण, किती पेपर असतील, किती विषय असतील? 11 विषय असतील. म्हणजे इथं या पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. चला पुढे, चालीमध्ये मुलांचे व मुलींचे प्रमाण दिलेले आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधा. फार्मसी, इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट. आता अँगल पहा, तो संपूर्ण याची बेरीज करा. वर्तुळातले जे सगळे अंश दिले त्याची बेरीज करा. किती येते? 360. म्हणजे 360 अंशाचं ते दिलेलं हे पण तुमच्या लक्षात आलं. मग 360 भागिले 56, 360 भागिले 70, 360 भागिले 126 अंश छेद 360, 108 अंश छेद 360. असं करून जर आपण ती टक्केवारी काढली तर आपल्याला पटपट त्याची उत्तरं काढता येतात. आता काय म्हणजे मुलांचं मुलींचं पुन्हा इकडे प्रमाण दिलेलं आहे. एकूण मुलं 1800 आहेत. मग 1800चे इंजिनिअरिंग मधला प्रत्येक विषयाचा थोडंसं वेळ लागेल, लागू घरी रात्र आपली गडबडे कुठे का घरी का पहिलं वाट बघत नाही. असं काही कोणी काय तरी नाही काय काही पण नाही बाबा, आमच्या घरी बाबा आमची पिल्लं रडते ती असं काही कोणाचं नाही. इथे 4 जण आहेत. 126, 108, 56, 70. आता फक्त मला सांगा 126, 108, 70 आणि 56 हे कोण आहे? ते 126 ची एकूण मुलं 1800. 126 च कोण आहे? इंजिनिअरिंग. 108 च मेडिकल, 70 च मॅनेजमेंट आणि 56 फार्मसी. आता याला गुणिले एकूण मुलं 1800. 36 पंचे 180 होतं. 126 पाचा 630 एकूण झाले. इंजिनिअरिंगला 630 आहे. 108 भागिले 360 गुणिले 1800 केलं. 108 पंचे 540 मेडिकलला म्हणजे 70 भागिले 360 गुणिले 1800 केला. 7 पाचा 35 350. आता हे प्रत्येक वेळेस लिहित बसायचं नाही. इथं बघितलं 5 येते, मग डायरेक्ट 56 पाचा 280 ही मुलं फार्मसीची. आता याच्यामध्ये गुणोत्तर आहे. मुलांचं आणि मुलींचं गुणोत्तर पहा, वेगळं वेगळं आहे. इथं मुलांचं मॅनेजमेंटला 7:3, मॅनेजमेंट इथे 7:3 गुणोत्तर आहे. म्हणजे 7 आणि 3 10 भाग बरोबर 350. एक भाग बरोबर किती? 35. 35 7 35 त्रिक 105. 105 मुली तर 35 7 काय पाढे म्हणताय? 245. हे अपेक्षित आहे ना मला, हे स्पीडली करणं गरजेचं आहे ना. आता 280 मुला दुसरं कोणाचं आहे? 5/4 कशाचं? इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंगचं 5/4. 5/4 9 भाग बरोबर 300 630. एक भाग बरोबर 630 भागिले 9 केलं 70. मग 70 चे 5 पट 350 मुलं, मुली 280. इथं मी ह्या गोष्टी इथं मेडिकलचं काय गुणोत्तर? 6:3. 6:3 9 भाग बरोबर 540. एक भाग बरोबर 954 एका भागात. 6 भाग 6 आहे 360 मुलं, मुली 60 त्रिक 180 मुली. तो फार्मसी मध्ये पहा किती गुणोत्तर याचं? 4 आणि 3 7 भाग बरोबर 280. एक भाग बरोबर 40. इथं 40 चौक 160 मुलं आहेत. मुली किती आहेत? 40 त्रिक 120. आता कुठलाही प्रश्न कसा येऊन द्या, काय अडचण पहा. जायचं का रे घरी? तुला जायचं असलं जा, काय का रे? आगापणा करू नको म्हणून सांगितलं. आपल्याला विचारलंय काय पहा, इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांच्या व मुलींच्या संख्येत किती आहे? इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुला मुली यांच्यामध्ये किती अंतर आहे? 70. पुढे काय? एकूण मुलांची संख्या एकूण मुलींच्या संख्येपेक्षा किती नाही जास्त?
मी त्यांची बेरीज करण्याशिवाय पर्याय नाही. काही तिथं 5 दशकाची 2 8 2 10 18 8 1 2 3 4 2 6 685 मुली आहेत आणि मुलं 1800 मधनं 685 वजा केले तर लगे आपल्याला उत्तर येते. 700 मधनं 1800 गेले 1115 आहे. हे देखील बेरीज न करता आपल्याला काढायची कल्पना सुचली पाहिजे. आणि मग विचार यायला फरक नाही. 1115 मधनं 685 वजा केले, 5 5 गेले 0 राहिले, 11 8 गेले 3 राहिले, आता 2 टाकले, 11 7 गेले 4 430. त्याच्यामधला फरक आहे. एका ट्रकमध्ये 120 रिम पांढरे, 80 रिम रंगीत व प्रत्येकातील 1200 दस्ते कागद रवी प्रेसमध्ये उतरवले तर ट्रकमध्ये किती कागद शिल्लक नाही. आता रिम मध्ये दस्त्यामध्ये उतरलाय, हे सगळ्याचे काय केले पाहिजे, दस्ते केले. एक दस्ता म्हणजे एक रिम म्हणजे किती दस्ते, एक रिम म्हणजे 40 डझन असतात, म्हणजे 20 दस्ते. मग 1200 पांढरे 120 रिम म्हणजे किती दस्ते होईल, 120 पांढरे, एक रिम म्हणजे 20, मग 120 दस्ते रिम म्हणजे 24 2400 दस्ते झाला पांढरा. नंतर दुसरा कोणता कागद आहे, रंगीत, 80 रिम रंगीत आहे. 80 गुणिले 20 केले तर किती झाले, 1600 रिम हा रंगीत कागद. एकूण किती झाले, 4000 रिम कागद आहे, 4000 दस्ते. 1600 ची 20 4000, त्यातले उतरले किती, एकूण झाले 4000. 4000 दस्त्यामध्ये केल्या, त्यातनं 1200 दस्ते उतरले ना, मग 2800 दस्ते राहिले. मग 2800 दस्ते पर्यायामध्ये आहे का, नाही. 2 तर पर्याय नोंदवायचे. मग दस्त्याचा दुसरा पर्याय तर कॅन्सल झाला. मग आता इथं डझनामध्ये केले तर 2800 दस्ते, एक दस्ता म्हणजे किती असतात, 2 डझन असतात. मग 2800 गुणिले 2 5600 डझन कागद येईल. काय चुकलं का रे आपलं, मी ते पण येत नाही. ग्रोस मध्ये केलं तर एक ग्रोस म्हणजे किती, हा काय चुकलं आपलं, 120 रिम कागद, 120 गुणिले 20 केलं आपण, पायदोने 24 बरोबर आहे. 80 रिम, 80 गुणिले 20 केलं 1600 झालं, 4000. प्रत्येकातले 1200 दस्ते होते, त्यामुळे इथे 2400 उतरायला हे केले पाहिजे. उत्तर इथे येईल 1600 दस्ते. ओके, आपली चूक काय झाली हे लक्षात आलं. म्हणजे आपले 1600 दस्ते आहे का पर्यायामध्ये, दुसरा आहे. आता डझन केलं तर 1600 गुणिले 2 केलं तर 3200 डझन आहे. चला पुढे. 50चे 50% भागिले 25चे 25% गुणिले 75चे 20% भागिले 80चे 80% बरोबर 120%. आता हे सगळे टक्के तर करून घ्यायचं आपल्याला. कॅल्क्युलेशन खूप आहे आजच्या पेपरमध्ये, त्यामुळे सगळे एवढे ढासळले. 50चे 50% म्हणजे 50 गुणिले 50 अंश छेद 100 भागिले 25चे 25% म्हणजे 25 गुणिले 25 अंश छेद 100 गुणिले 75चे 20% म्हणजे 20 छेद 100 भागिले 80चे 80% म्हणजे 80 गुणिले 80 अंश छेद 100 बरोबर 1चे 20%, 1 गुणिले 20 अंश छेद 100. आता या ठिकाणी हे सगळं सोडवूया, संक्षिप्त करून देऊन ते काढूया, म्हणजे आपल्या तुम्हाला अडचणी काय येणार नाही. पहिल्याला संक्षिप्त करून त्या काय येते उत्तर सांगा, 25. इथं 2 शून्याला 2 शून्य घालवले 25 येते. छेदामध्ये काय येते 6.25. बरं, तर चिन्हात केले किती, तर इथे काय येते 15 येते, इथे 64 येते बरोबर, इथे 1/5. ओके, हे भागिले 5 आहे, तिकडे 5 आहे तर गुणिले होते.
हे 2 दशांश चिन्ह काढून टाकले. 25 गुणिले 15 गुणिले हे भागिले 5 इकडे आले गुणिले जाते आणि ते 6 दशांश चिन्ह 2 5 गुणिले 64 बरोबर 1 सेकंद. हे दशांश चिन्ह 2 बरं काढले 2 शून्य दिले. आता बघा आपण कशाने भागायचं 25 चा 25 चा वर्ग आहे ना 625 25 ने दिले 25 गुणिले 50 20 इथे 64 ला काय भाग जात नाही. 200 गुणिले 20 गुणिले 15 केलं 300/64 याला संक्षिप्त करून देता येईल. कशाने संक्षिप्त करून देता येईल 4 ने देता येईल म्हणजे 75/16 आहे का पर्यायामध्ये काय. एक घड्याळ 1140 रुपयास विकल्यामुळे 5% तोटा होतो. जर 5% नफा हवा असेल तर विक्रीची किंमत किती ठेवावी. शॉर्ट मध्ये पण तुम्हाला सांगणार आहे एकदम. अगोदर 5% तोटा कधी होतो. 5% तोटा कधी होतो. खरेदी 100 आणि विक्री 95. एवढं शॉर्ट मध्ये लिहावं हे लक्षात येतं. कुठं मांडलं पाहिजे 1140 रुपये विकले कुठं मांडले काय विक्रीमध्ये. मग खरेदीची किंमत x बरोबर 1140 गुणिले 100 भागिले 95 किती 19 ने भाग 49 95 19 14 वरची शून्य 12 गुणिले 100 1200 रुपये याची खरेदी किंमत. 5% नफा म्हणजे 1200 चे 5% 60 रुपये नफा. विक्रीची किंमत किती पाहिजे 1260 ला विकली. शॉर्ट मध्ये 5% तोटा झाल्यावर किती 1140 झाली. 5% नफा म्हणजे 5% तोटा म्हणजे 95% ची किंमत आहे. 95% बरोबर 1140 तर 5% नफा म्हणजे 105% बरोबर 1. हे दोन्ही एकत्र झालं पाहिजे. मग काय मागे x बरोबर 105 गुणिले 1140 भागिले 95 19 5 95 19 14 वर्ग शून्य दिला. गेले 12 12 पंचे 60 12 एके 12 1260 एका 2 ओळीमध्ये उत्तर येऊ शकतो. चला पुढे पाय या ठिकाणी पी क्यू या रेषा पॅरलल आहे. या रेषा पॅरलल आहे तर या ठिकाणी ही काढा नाही छेदिका संपूर्ण दाखवायच्या 30. मी या ठिकाणी पूर्ण दाखवा. या ठिकाणी 42 आहे. याच्यावर आपल्याला विचारलेले PTR हा विचारलेला आहे. आता या ठिकाणी हा 36 चा आहे म्हणल्यानंतर हा कितीचा येणार आहे 36 चा. काय येणार आहे इतकं. हा 42 म्हणजे हा किती येणार आहे 42. या दोघांची बेरीज किती 78. पुढे 5.76 तास बरोबर तास मिनिटे सेकंदात कसे. आता हे कळत नाही ना तर या सगळ्याचे पहिला तासाची मिनिटे करा. 5.76 1 तासाची 60 मेला गुणिले 60 करा. हा शून्य मांडून टाका 36 36 7 42 3 45 35 30 4 34 एवढी दशांश 2 संख्येच्या अगोदर एवढी काय झाली मिनिटे झाली. आता याचे सेकंद करा याला गुणिले पुन्हा 60 करा. हा 1 शून्य हा 1 शून्य 2 शून्य मांडले 66 36 6 4 3 35 30 3 33 24 30 27 37 18 2 20 दशांश 2 संख्येच्या 20,736 काय झाले सेकंद झाले. मग आपल्याला इथं काय करायचे त्याचे तास मिनिटे सेकंद पाहिजे. याला भागिले 5 3600 करायचे जे 20,736 भागिले 3,600 हे उत्तर काढलं तर काय होईल दशांश नव्हती. बघ याला भागिले 60 करूया म्हणजे आपल्याला काय होईल मिनिटं तयार होती. 60 त्रिक काय चुकत नाही 60 25 काय तर चुकलं आता गुणाकार काय चुकलं इथे गुणाकारामध्ये 5.76 केले 66 36 43 42 45 30 4 34 ओके. पुन्हा 60 केलं 66 36 3 37 30 33
पंचोक 24 आणि 27 काहीतरी 8 20 बरेला भागिले 60 केलं तर 60 180 किती तास होत आहे. काय तर चुकतंय आपल्याला. 60 ने बघितल्यावर 60 180 येते हो 3 तास. ओके ओके मिनिटात होतो. 60 180 ओके तासात नाही मिनिटात होते. 7 10 8 गेले 2 0 वर्ण 3 घेतले 60 चोक 240 3 7 4 गेले 3 33 वरती 6 घेतले 336 60 पंचे 300 36 सेकंद शिल्लक आहे. एवढे सेकंद शिल्लक आहे. एवढे सेकंद होते आपण त्याला भागिले 60 मिनिटं तयार झाली. 345 मिनिटं आहे त्याची तास करायची. पुन्हा याला भागिले 60 केलं 60 पंचे 300 शिल्लक किती राहिले 45 मिनिट. हे तयार झाले 5 तास 45 मिनिटं आणि 36 सेकंद. मग हे शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितले 5 तास 45 मिनिटे 36 सेकंद. तर 5.76 दिले. मी इथं काय करायचं 0.1 तास बरोबर किती मिनिटं असतात 0.6 याला 0.6 निवडायचं. 0.01 तास बरोबर किती सेकंद असतात 36 सेकंद असतात. मी तर पहिल्यांदा हे 5 तास हे पूर्ण जाणार आहे. याला 6 ने गुणलं 6 7 42. आपण उलट इकडून जायचं पुन्हा 36 36 216 सेकंद तयार झाले. 6 7 42 मिनिटं तयार झाली. हे 5 तास आहे. 216 सेकंद होतात का नाही. मग 216 सेकंदाचे काय केले पाहिजे मिनिटं केली पाहिजे. तगारे कुठे जागा देतो तुला नाही शांत बसायचं. एक उची करून इकडा तर गायत्रीच्या मागे बस इकडा चल इकडा. मी ते 216 मिनिटाची 180 सेकंद घालवलं ते इथे 36 सेकंद शिल्लक आहे. याची काय झाली 3 42 आणि 3 45 मिनिट आणि ते 5 तास 5 तास 45 मिनिटं 36 सेकंद. कुठलं सोपं वाटतं ते लक्षात घ्या. मी केलं तर उपयोग आहे केलं नाही तर काहीच उपयोग नाही. पुढे 3x + 5 अंश या कोणाच्या कोटिकोणाचे माप 4x - 20 तर त्या मूळ कोण पूरक कोणाचे माप 7x + 25 तर तो मूळ कोण व त्याचा पूरक कोण याचे गुणोत्तर केले. आता इथं कोटिकोण आणि मूळ कोण. आता मूळ कोणाचे 3x + 5 अंश या कोणाच्या कोटिकोणाचे माप दिले आणि विचारले आपल्याला मूळ कोण आणि पूरक कोणाचे. मूळ कोणाच्या पूरक कोणाचं माप दिले. मग मूळ कोण आणि पूरक कोणाचं त्याच्यावर सोडवलं. कोटिकोणाच्या मध्ये कशाला शिरायचं गरज आहे. आपल्याला कोटिकोणाचा संबंध काय विचारलाय का गुणोत्तर विचारलंय का. कोटिकोणाचा मूळ कोणाचा गुणोत्तर विचारलंय का. मग तिथं कोटिकोण काढायची गरज. मूळ कोणाचं काय दिलंय माप 3x + 5 3x + 5 हा मूळ कोण आहे. त्याचा कोटिकोण आहे 7x + 25. याची बेरीज येते 180. याची बेरीज 10x + 25 = 30 बरोबर 180. हे तिकडे दिले पाठवून 10x बरोबर 180 - 30 10x बरोबर 150 x बरोबर 150 लागले 10 15 आहे. 15 ते 45 50 अंशाचा मूळ कोण आहे आणि 50 105 आणि 130 अंशाचा पूरक कोण आहे. मग काय विचारले त्यांनी मूळ कोण व पूरक कोणाचा. अगोदर मूळ कोण म्हणजे मूळ कोण 50 आहे. याला संक्षिप्त करून दिलं तर 5 13 आहे. पर्याय क्रमांक पहिला. ओ हे एकच वर्तुळ केंद्र असणारे 2 वर्तुळ. छोट्या वर्तुळाचा परिघ 44 आहे. मोठ्या वर्तुळाचा परिघ त्याच्या दुप्पट म्हणजे 88 आहे. तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. आता 44 परिघ असेल तर त्याच्यावर त्रिज्या किती येईल किती येईल. परिघ कसं काढतो πd πd बरोबर 44 किती आहे 44 22 अंश/7 डी बरोबर 44 गुणिले 7 अंश/22 डी 14 आला म्हणजे आर किती येणार आहे 7 आहे.
आणि मोठ्याचा आहे 88 दिलेला आहे. मोठ्याचा परीघ 88 दिलेला आहे. पाय डी बरोबर 88, डी बरोबर 88 गुणिले 722 केलं किती येतोय 28 डी येतो. म्हणजे आर किती येणार आहे 14 येणार. मोठ्या 14च्या क्षेत्रफळातला आतल्याचं क्षेत्रफळ वजा केलं की रेखांकित भागाचं येणार. मग आतलं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर म्हणजे किती ते येतोय 22 अंशाचे 7 गुणिले 14 गुणिले 14 7 गुणिले 14 किती येतं क्षेत्रफळ 616 आणि याच्यातनं 22 अंशाचे 7 गुणिले 7 गुणिले 7 154 वजा केलं तर रेखांकित भागाचं येणार आहे 6 4 गेले 2 500 462. खाली ते किती बहुपदी या त्रिपदी आहे इथे या ठिकाणी एचा घन एचा घन वजा 2a वर्ग अधिक 5 त्रिपदी आहे 7a वजा 5. तर इथं तुम्हाला त्रिपदी कुठे दिसत 2 पद दिसत आहे. इथे 2 पद एचा पहिला घात आहे 7a घात म्हणजे पहिला नंतर घाताला उत्तर क्रमाने घेतलं तर एचा शून्यमान ही त्रिपदी आहे का 2 पद आहे याला द्विपदी म्हणतात. काय आहे द्विपदी. तिसरा काय आहे 8 वजा 5a चा घन 5a चा घन वजा 5a चा घन अधिक 8 असे म्हणतो. आता इथं काय होणार आहे पहा वजा 5a चा घन अधिक 0a चा वर्ग अधिक 0a चा पहिला घात मी तो लिहित नाही आणि ते 8a चा शून्य भाग किती पद झालेली याच्यात 4 पद. हे त्रिपदी नाही तरी काय 4 पद. म्हणजे तुम्ही इथं तर 2च दिसले तर हे कुठं आणली पद तर घातांना त्याने मला सांग इथे एचा वर्ग केला त्याला शून्याने गुणलं उत्तर काय येणार आहे 0. इथे शून्याने गुणलं उत्तर काय येणार आहे 0 केलं मग हे दिले. पण हे मांडताना आपल्याला हे आहेत ना जे हे एक घनाचं एक पद आहे वर्गाचं एक आहे पहिल्या घाताचं एक आहे आणि शून्यमानाचं एक म्हणजे 4 पदच आहे. म्हणजे ही चौपदी आहे 3a चा घन अधिक 4b चा घन. इथं 3 चा घन म्हणजे घनाचा आहे वर्गाचा आहे पहिल्याचा आहे शून्याचा आहे. त्यामुळे इथे मध्ये किती त्रिपदी येतील किती त्रिपदी येतील 2. कोणती कोणती आली पहिला आणि आता पहा इथं 3a चा घन आणि 4b चा घन 3a चा घन अधिक 4b चा घन गुणाकार केला हा ते बदलत हे नाही हे किती पदाचं होईल 6 पदाचं होईल. p² वजा 3a आहे p² वजा 3pa आणि 4a² ही 3 पद आहे. पहिल्या घाताचा आहे आणि इथं पण पहिल्या घाताचा आहे त्यामुळे इथं 3 पद आहे. पुढे एकाने शेकडा 2 दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला 3264 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत किती दलाली देऊन जे 100 रुपये असेल तर त्याला दलाली किती द्यावी लागली 2%. म्हणजे एकूण रक्कम त्याची किती गेली 102% बरोबर 3264. 102% बरोबर 3264. तर 100% म्हणजे किती मूळ किंमत विचारली. दलाली का किती गेली ते नाही विचारलं. दलाली विचारली असते तर 2% बरोबर किती आपण काढला असतं. म्हणजे मांडणी काय होईल सांगा 3264 गुणिले 100 x बरोबर
3264 गुणिले 100 भागिले 102 कितीने भाग जाईल? डायरेक्ट याने घालवा. 102 त्रिक 306. 306 गेले, राहिले किती? 20. 20 वरचे 4 म्हणजे 200, तर 102 गेले म्हणजे 3200 रुपये ही म्हैसीची मूळ किंमत आहे. सोबतच्या आकृतीमध्ये काटकोन, चौकोन या ठिकाणी आकृतीवरती बरेचसे प्रश्न हे सुटतात. या ठिकाणी हा 50चा दिलेला आहे, हा काटकोन मी 90चा आहे. मी ह्याच्यावर हा कोण काढता येतो. जर असेल तर कोणत्या कोणाची माप 40 अंश येईल असं विचारले. इथे हा 50चा हा किती येणार आहे? 40चा, म्हणजे QPR हा 40चा असणार आहे. QPR पर्याय क्रमांक 2 आहे. आता दुसरं या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? दोन पर्याय नव्हते. आता या ठिकाणी हा 90चा आहे. ते 40चा कोणता ठरवायचा? हा 50चा हा 90चा येतोय. या 90चा येतोय. या संपूर्ण 90चा येणार आहे. त्याच्यानं हा कोण 90 हे झालेलं आहे समभुज चौकोन तयार झालेला आहे. याचे कर्ण काटकोनात विभागतात. हे जर कर्ण आपण जोडला तरी 90चा होईल. QS कोणता दिले उत्तर त्याचं 50चं? दुसरा पर्याय दिलाय SUT. हा 40चा काय येणार आहे? त्याला कोणत्या नियमाचा आधार घेतलाय त्यांनी? त्याच्याला सांगितलं. चला, 2 सत्य विधाने ओळखा. 2 वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर त्याच्या व्यासाच्या गुणोत्तर एवढं असतं. बरोबर आहे. त्रिज्येचं गुणोत्तर म्हणजे व्यासाचं गुणोत्तर म्हणजे परिघाचं गुणोत्तर. 2 गोलाच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर त्याच्या गोलाच्या व्यासाच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. त्रिज्याच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. त्या ठिकाणी आपण ते सरावामध्ये घेतलेलं आहे. तिसरं काय? 2 गोलाच्या घनफळाचे गुणोत्तर गोलाच्या त्रिज्याच्या घनाच्या गुणोत्तर एवढं असतं. इथं 4 अंशाचे 3 ला पाय जातो. इकडं त्रिज्येचा घन, इकडे त्रिज्येचा घन राहतो, म्हणजे त्रिज्येच्या घनाच्या गुणोत्तर एवढं असतं. तिसरं बरोबर आहे. चौथं 2 वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे व्यासाच्या गुणोत्तर एवढं असतं. त्रिज्येच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. 100 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेचे कर्णावर आपण 2 समान भाग केले तर त्यातील एका भागाची परिमिती किती? 100 चौरस मीटर क्षेत्रफळ म्हणजे बाजू किती येणार आहे? 10 येणार आहे. आणि त्याची परिमिती विचारलेली एकाची 10√2. याची बेरीज करायची. 10+10+10√2. याची बेरीज केली 20+10√2. त्याच्यात कॉमन काढू शकता. कॉमन काय निघेल? 10 निघेल कॉमन. 10+2+√2. इथं काय येणार आहे? तिसरा पर्याय काय? 10+20√2 हे दिलेलं आहे. नाही, 20+10√2 10 दिलेलं आहे पर्याय. पुढे गेलं तर 10√2 असंही उत्तर येऊ शकतं. 256 गुणिले 81 गुणिले x चा चौथा घात तर x बरोबर किती? आता हे घातांकामध्ये मांडा. 256 कशाचा चौथा घात आहे? 4चा चौथा घात
गुणिले 3चा चौथा घात 81 बरोबर x चा चौथा घात. जेव्हा बेस सारखा असेल बेस वेगळा असेल घातांकाचा गुणाकार असतो तेव्हा याचा गुणाकार करायचा. 12चा चौथा घात बरोबर x चा चौथा घात. बेस सारखा आहे बरोबर चिन्ह आहे घातांसाठी जे बरोबर चिन्ह आहे म्हणजे बेस पण सारखा असणार आहे म्हणजे x बरोबर 12. 24 मीटर उंच व 6 मीटर त्रिज्या असलेल्या धातूच्या पत्र्याचा शंकू तयार करण्यासाठी किती धातूचा पत्रा लागेल शंकूचा विचारलेला काय आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल. इथं एल काढावं लागेल त्रिज्या 7 दिलेली उंची 24 आहे आणि एल किती आहे 7 7 24 25. इथं पायाची किंमत करा 22 अंशाचे 7 गुणिले 7 गुणिले एल 25 आहे 7 ला 7 गेले 25 गुणिले 22 550 चौरस मीटर. एक्स व्यस्त चलनात आहे. व्यस्त चलनामध्ये काय असतं त्यांचं गुणाकार एक्स आणि वाय ची किंमत म्हणजे एक्स 6/5 गुणिले वाय ची किंमत 25/12 बरोबर एक्स ची किंमत काढायची आपल्याला वाय ची किंमत दिलेली आहे 15/8. हे तिकडे पाठवून द्या भागिले 8 15/8 उलटून गुणिले काय होतील 6/5 गुणिले 25/12. साध्या सुखाला हे भागिले 8 तिकडे गुणिले 8 होतील गुणिले 15 इकडे भागिले बरोबर एक्स. दशांशिक करू 6 1 6 6 दुने 12 5 1 5 5 5 25 5 1 5 5 3 15 1 1 8 अंशांचा गुणाकार 4 छेदाचा 3 x ची किंमत 4/3. जमिनीसह एका बँकेत अगोदरच्या रकमेच्या दुप्पट बचत करतात 6 महिन्यानंतर सरासरी 1312.50 जमा झाली तर चौथ्या महिन्यात पहिल्या महिन्यात x दुसऱ्या महिन्यात 2x तिसऱ्या महिन्यात 4x चौथ्या महिन्यात 8x पाचव्यात 16x 6व्यात 32x बरोबर सरासरी दिलेली 1312.50 कितीची आहे 6 महिन्याची म्हणजे गुणिले 6 30 12 3 1505 उचलले 6 6 आणि 7 6 18 6 6 आणि 7 7,875 झाले. याची बेरीज किती येते 32 48 आणि 6 56 4 58 2 62 63 एक्स बरोबर 7,875 एक्स बरोबर 7,875 भागिले 63 असे 9 ने जातोय का 9 7 63 9 8 72 2 72 राहिले 6 9 7 63 4 9 5 45 7 निघाला 7 1 7 दुसऱ्या 7 0 14 7 5 35 एक ची किंमत 125 दुसऱ्या महिन्यात 250 तिसऱ्या महिन्यात 500 इथे 1000 रुपये जमा केलेले आहे. या पूर्णकाचा उत्तरचा क्रम लावला -3/34 -2/17 -5/51 -4/62 संक्षिप्त रूप देता येते का कुठे इथं काय करा माहिती का आपल्याला काय मिळेल उत्तरचा क्रम लावला तर पहिल्या संख्येची गुणाकार व्यस्त व शेवटच्या संख्येची बेरीज व्यस्त याचा गुणाकार किती छेद समान करता येईल छेद समान करता येईल याचे 17/68 केले इथे 51/68 कसं करणार म्हणजे इतर 17 इतर छेद काही येत ते माहित नाही आपल्याला 68 ची दुप्पट काय होते 136 नाही झालं तिप्पट नाही चौपट 51 तिथं आपल्याला पट केल्याशिवाय अंश नाही मी ठरवता येत मग तिथं आपल्याला ठरवता येईल ना इथं छेद काय केला पाहिजे 204 किती पट आहे 204
17चे 12 पट. 17चे 12 पट. 34ची 6 पट. 6 पट. 6 पट. 51ची चौपट आणि 68ची 3 पट. तिप्पट. 6 पट केले वजा 18, 12 पट केले वजा 24, 4 पट केले वजा 20, वजा 12. काय विचारले त्यांनी आपल्याला? सर्वात उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम हे सगळ्यात पहिल्यांदा मोठा पाहिजे. सगळ्यात मोठा कोण? बापू. त्याला कमी देणे तो सगळ्यात मोठा. म्हणजे वजा 12 म्हणजे मूळ येईल वजा 4/68. हा सर्वात मोठा. सर्वात लहान कोण येईल? वजा 24/204 म्हणजे वजा 2/17. हा सर्वात लहान येईल. आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे? पहिल्याच क्रमला पहिल्या संख्येचे गुणाकार नसतं. 68/4 वजा 68/4 आणि शेवटच्या संख्येची बेरीज असतं. शेवटची संख्या कोणती आली? वजा 2/17. त्याची बेरीज असतं अधिक 2/17. आणि याचं काय विचारलं त्यांनी? याचा गुणाकार. याचा गुणाकार करायचा. संक्षिप्त करून देऊन टाका. कसं या हुशार आहे. हे वजा येते घ्या, हे अधिकची येते घ्या. 17 × 17 17चे 62. 4 × 4 4 × 4 वजा 4 अधिक 2 चा गुणाकार काय आहे? वजा 8. ओके ओके. 4 × 4 झालं. अधिक 1 आणि वजा 2 चा गुणाकार वजा 2. ओके. तर एका संख्येची 7/11 व 30 यांची बेरीज त्या संख्येतून वजा 42 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. ती संख्या कोणती? समीकरण तयार करा. काय समीकरण? एका संख्या x माना. x ची 7/11 7/11 म्हणजे x ची 7x x ची 7/11 7/11 अधिक 30 x वजा 42. बस एवढं करता आले की तुमचं तुम्ही मग काम झालं. वाटतं तर एक सारखा करा. 11 येईल याची 7x याची 11 पट 11 ते 33 बरोबर x वजा 42. हे भागिले 11 तिकडे पाठवून द्या. लिहिले होते 7x अधिक 330 बरोबर या 11 ने गुणाकार आहे. 11x वजा 11 × 22 11 × 44 246. हे 11 हे 7x तिकडे पाठवा. 462 इकडे घ्या. 330 अधिक 462 बरोबर 11x वजा 7x. 4x बरोबर 0.22 7 3 9 4 3 7 भागिले 4 केलं की x ची किंमत येईल. 4 × 1 4 3 राहिले 4 9 36 3 राहिले 4 8 32. x ची किंमत 198 येईल. 8 6 स्टार 3 2 3 5 या संख्येला 15 निश्चित जातो. भाग जातो तो स्टारच्या जागी कोणता? 15ची निश्चिती काय आहे? 3 आणि 5 ने भाग केला पाहिजे. 5 ने जातोय तर 3 ने फक्त बघायचं. 8 × 7 14 3 17 22. इथं 2 असेल 24 होईल. हा 22 आणि 5 27 होईल. आणि 22 आणि 9 22 आणि 8 2 5 8 येईल. पर्याय कोणता आहे? 5 आहे 8 आहे. लंब संपात बिंदू आहे. लंब संपात बिंदू आहे. इथं टाकला तर लंब होतो. इथे टाकला तर लंब होतो. मग आपल्याला विचारलं या ठिकाणी दिलेला आहे कोणता? A B C दिलेला 135. हा 135 म्हणजे याच्या विरुद्ध किती येणार आहे? हा एवढा चौकोनावर लक्ष केंद्रित करा. 135 आहे. हा 90 आहे. हा 90 आहे. म्हणजे हा पण कितीचा आहे? 180 मध्ये 135 वजा केले 45 आहे. आपल्याला हा विचारलेला असतो ABC किती येणार आहे? 45. नुसतं याच्यावर देखील आम्ही सहज शक्य होतं. किती वाजले? 10 वाजले. आपले 15 प्रश्न राहिले बघा. ओके ठीक आहे. 15 प्रश्न राहू द्या. 1 ते
75 प्रश्न राहिलेले. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या. चला, वेळेचं बंधन आहे.